आता डेट अँड बेकन आणि डेट अँड सॉसेज हे काय आहे हे सांगण्याकरता सुरुवातीला आपण ह्याचं साहित्य बघून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलंय बेकन, चिकन सॉसेजेस, नंतर डेट्स घेतलेत म्हणजे खजूर, थोडंसं आपल्याला बटर लागणार आहे आणि मॅरिनेशन करता लागेल थोडीशी लसूण, ओरेगानो, तिखट आणि मीठ. आता ही डिश आहे ॲक्च्युली फ्रेंच, पण तिकडे तिखट वापरत नाहीत, पण मी इकडे आपल्या इंडियन व्हर्जन करण्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं तिखट वापरलं आहे मॅरिनेशन करण्याकरता. खजूर किंवा डेट्स हे जगभर प्रसिद्ध आहेतच, पण फ्रेंच जरी म्हटलं तरी जरा साऊथ फ्रान्स म्हणजे जे मोरोक्कोच्या जवळचा जो भाग आहे फ्रान्सचा, तिकडची ही खासियत आहे. ऑफकोर्स मोरोक्कोमध्ये खजूर खूप पॉप्युलर आहे, म्हणून तिकडची ती देवाणघेवाण झालेली ही रेसिपी आहे. त्याला मी इंडियन टच देण्याकरता थोडंसं तिखट घातलं आहे, कारण बेकनची चव तशी काही नसते. सॉसेजेस मात्र अगदी प्लेन चिकन सॉसेजेस आहेत, त्यामुळे आपल्याला थोडासा चटकदारपणा आपल्या जेवणात लागतो, तो आणण्याकरता मी थोडंसं तिखट वापरलं आहे. बेकनच्या ऐवजी तुम्ही चिकन वापरू शकता. चिकनचा जो ब्रेस्ट पार्ट असतो, बोनलेस पार्ट असतो, त्याचे पातळ या आकाराचे स्ट्रिप्स कापून तुम्ही अगदी याच पद्धतीने खजुराबरोबर ते सर्व करू शकता. ही एक प्रकारचं ही जी डिश आहे ती एक प्रकारची ओदव्र आहे, म्हणजे स्टार्टर्स, पण कॅनपेजमध्ये खूप ह्याचा वापर केला जातो. म्हणजे स्मॉल बाईट, आपण बाईट साईज स्टार्टर्स जे म्हणतो, कॉकटेल स्टार्टर्स म्हणतो, त्याच्याकरता हा पदार्थ आहे. अगदी परफेक्ट आहे आणि मोठमोठ्या बँक्वेट्समध्ये हा अगदी खूप प्रमाणात लोकप्रिय आहे, तिकडे सर्व केलं जातं. आणि आज तुम्ही तुमच्या ते घरी बनवाल, त्यामुळे तुम्हाला तो नक्की आवडेल. तवा मी इकडे तापायला ठेवलेला आहे. याच्यात अजून एक महत्त्व असं आहे की बेकन मध्ये खूप फॅट्स असतात, तो पायाचा भाग असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप फॅट्स असतात, त्यामुळे वरनं तेल घालण्याची आवश्यकता वाटत नाही. आता या बोलमध्ये आपण पहिलं या खजुराला मॅरिनेशन करून घेऊ. या तव्यावरती मी हे बटर, या तव्यावरती हा बोल ठेवून ते थोडंसं बटर मेल्ट करून घेतो. बटर मेल्ट होईल तोपर्यंत ही जी लसूण आहे ती लसूण आपण याच्यात घेऊ. एक 4-5 पाकळ्या त्याच्या मी उभ्या स्लायसेस केलेल्या आहेत. नंतर ओरेगानो, थोडंसं तिखट. ओरेगानोबद्दल मुद्दाम सांगायची गरज नाही, प्रत्येक पिझ्झा बरोबर आपण ओरेगानो स्प्रिंकल करतो, त्यातलंच हे ओरेगानो. अजून एक याच्यात काळजी ठेवायची ती म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी किंचित ठेवायचं. बेकनमध्ये खूप मिठाचं प्रमाण असतं, एकदम सॉल्टेड असतं ते. तसंच सॉसेजमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असू शकतं, त्यामुळे मीठ अगदी जेमतेम वापरा. आता बटरसुद्धा मेल्ट झालं आहे, आपण ते बटर 1-2 चमचे याच्यामध्ये घालू, म्हणजे बेसिकली मॅरिनेट चिटकायला सोपं जातं. आणि हे सगळे खजूर जे आहेत ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. खजुराला या प्रकारचं मॅरिनेशन करणं आपल्याकडे पद्धत नाही आहे, पण इंटरनॅशनली असं करतात आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते, कारण कम्प्लीट गोड पदार्थ फॉरेनमध्ये खाल्ला जात नाही, त्याला एक फ्लेवर देण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. त्यातलाच हा एक प्रकार. फक्त मी इकडे तिखट घातलं आहे, पण हे खजुराला ते जर का त्याची टेस्ट जी येईल ती अतिशय अप्रतिम येईल. आता याच्यात अजून थोडंसं बटर घ्यायचं आहे या खजुरावरती टाकायला, मॅरिनेट चांगलं त्याला चिटकून घेण्याकरता. आता लक्षात आलं असेल की मॅरिनेशन आपण खजुराला करतोय, बेकन आणि सॉसेजेसला करत नाही आहे, कारण त्याची ती जी चव असते ती चव आपल्याला कायम ठेवायची आहे आणि खजुराची चव त्याला एक मस्त कॉन्ट्रास्टिंग इफेक्ट देणार आहे. त्यामुळे ही डिश तुम्ही आज नक्की करा. आपला तवाही आता छान गरम झालेला आहे. आता आपल्याला बेकन आणि खजूर एकमेकांमध्ये रोल करायचा आहे. हे लसणाची पाकळी एक आहे ती या खजुरामध्ये मी स्टफ करतो, म्हणजे त्याचा सुद्धा फ्लेवर शिजल्यानंतर मस्त लागेल. आता ह्याची डिश, ही जी टेस्ट आहे ती अक्वायर्ड टेस्ट आहे, प्रत्येकालाच एका झटक्यात आवडेल असं नाही, पण तुम्ही एक्सपेरिमेंट करताना जर का एकदा ट्रायल घेतलं तर नथिंग, ट्रायल घेण्याकरता कधी एक्सपेरिमेंट केलं तर त्यात काहीच चूक नाही, तुम्हाला हे नक्की आवडेल. आपल्याकडे बेकन खाण्याची पद्धत नाही आहे, पण जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये बेकन खूप प्रमाणात खाल्लं जातं. याला मी या प्रकारे रोल करून घेतोय. आता मी याच्यात बेकन जर का तुम्हाला मिळालं नाही किंवा तुम्हाला बेकनची चव आवडली नाही तर मग तुम्ही याच्यामध्ये चिकन वापरू शकता. चिकनच्या अशा लांबट स्ट्रिप्स करायच्या आणि खजूर त्यामध्ये रोल करून घ्यायचा. आपण एक 3-4 अशा बेकनचे रोल्स करून घेऊ.
ओके. आणि आता हे जे सॉसेजेस आहेत माझ्याकडे, गोव्यामध्ये खूप पॉप्युलर आहेत सॉसेजेस आणि तिकडचे पॉप्युलर सॉसेज म्हणजे चोरिझो सॉसेज. तुम्ही कधी गोव्याला गेलात तर तुम्ही हे खाऊन बघा. हे सॉसेजेस ॲक्च्युली पोर्चुगलमधनं आलेले आहेत आपल्याकडे, पण तिकडे घराघरात गोव्यामध्ये हे बनवतात. गोवेकर मंडळी जी आपला हा एपिसोड बघतायत त्यांना हे नक्की लक्षात येईल आणि मला वाटतं त्यांच्या घरी त्याचा साठासुद्धा असेल, त्यामुळे ते आज लगेच घरी बनवू शकतील. आता या सॉसेजला आपण मॅरिनेट केलेलं नाही आहे, आधी सांगितल्याप्रमाणे फक्त खजुराला मॅरिनेट केलं आहे. हे खजूर आणि सॉसेज आपण एकमेकांवरती ठेवू आणि आपण ते नंतर शिजवून घेऊ. ही दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान, या दोन्हीचं कॉम्बिनेशन अतिशय सुरेख लागतं आणि त्यातलं जर का तुमच्याकडे चांगले फ्लेवर्ड सॉसेजेस असतील, जसं चोरिझो सॉसेज असेल, तर मात्र या डिशला आणखीन छान चव येऊ शकेल. आपण असे सगळे सॉसेजेसला हे लावून घेऊ. तवा आता छान गरम झालेला आहे. आपण हे बेकन याच्यावरती ठेवूया. त्याचा जो उघडा, या बेकनचं जे शेवटचं टोक आहे ते मी खालती दाबून घेतो, म्हणजे शिजताना ते चिटकून जाईल आणि खजूर त्याच्या आतमध्ये चांगलं दडून जाईल. बेकन शिजवण्याकरता हे चांगलं क्रिस्प करून घेणं फार महत्त्वाचं आहे. क्रिस्प करण्याकरता ते बऱ्याच वेळ आचेवरती ठेवून द्यायचं. मुळात बेकन ब्रेकफास्ट किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप खाल्लं जातं आणि अंड्याबरोबर बेकन हे अगदी क्लासिकल गार्निश आहे. वाव. थोडं शिजायला वेळ लागेल, 5 ते 10 मिनिटं. आपण ते शिजून देऊया. आपण जरा ते चेंज करून घेऊ, उलटं करून घेऊ. एका साईडनी सॉसेज शिजलं असेल. तुमच्या लक्षात असेल की मी अजिबात तेल वापरलेलं नाही आहे, तरी पण अगदी व्यवस्थित ते सुटून येतं. याचाच अर्थ की या सॉसेज आणि बेकनमध्ये फॅट्सचं प्रमाण असतं, त्यामुळे वरनं तेल घालण्याची आवश्यकता पडत नाही. वाव. ओके. आपण बेकनही जरा उलटं करून घेऊ. आता हे आपले सॉसेजेस आणि बेकन चांगले शिजलेले आहेत. आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ. इकडे प्लेट माझी तयार आहे. हा बेकनचा पीस झालेला आहे मस्त. हा सुद्धा पीस झाला आहे. ज्यांनी कोणी बेकन टेस्ट केलं असेल ते आज नक्की बाजारात जातील आणि बेकन घेऊन येतील आणि आज ही डिश बनवणार आहेत हे नक्की, कारण हा जो स्वाद आहे ना तो अल्टिमेट येतोय. वाव. जस्ट माइंड ब्लोईंग. आणि हे खजूर मला असं वाटतं जरा चव बघून घ्यायला काही हरकत नाही. वाव. खरंच मस्त लागतंय. नुसतं खजूर सुद्धा मी आता टेस्ट केलं, फारच छान लागतंय. एक वेगळा एक्सपेरिमेंट किंवा एक वेगळी रेसिपी ट्राय करण्याकरता तुम्ही आज ही बनवून बघा. त्याचं साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. डेट अँड बेकन सॉसेजेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 8 ते 10 बेकन स्ट्रिप्स, 8 ते 10 चिकन सॉसेजेस, सीडलेस खजूर, बटर, लसूण, ओरेगॅनो, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये लसूण, ओरेगॅनो, तिखट, मीठ आणि 2 चमचे बटर एकत्र करून खजूर मॅरिनेट करून घ्यावेत. मॅरिनेटेड खजुरामध्ये लसूण स्टफ करून बेकन मध्ये घालून रोल तयार करावेत आणि ते गरम तेलावर परतून शिजवून घ्यावेत. खजूर आणि सॉसेजेस टूथपिकला लावून गरम तव्यावर खरपूस शिजवून घ्यावेत. तयार सॉसेजेस आणि रोल्स डिश मध्ये काढून सर्व्ह करावेत.